राज्य सरकारनं शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन पिकाच्या नुकसानापोटी मदत मंजूर झाली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक 800 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे। कापूस, तूर या पिकांच्या नुकसानासाठीची सुद्धा आकडेवारी अद्याप अंतिम झालेली नाहीये, तर हे वितरण आठवड्याभरात पूर्ण होईल अशी माहिती मिळते। कापूस आणि तूर उत्पादकांना सुद्धा लवकरच भरपाई मिळेल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावर लवकरच पैसे येणार आहेत, पण एक छोटी चूक झाली तर हे 1219 कोटी रुपये तुमच्या हातातून जाऊ शकतात। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लोकसेवा मराठी न्यूज ह्या चॅनलवर। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे। पीक विमा योजना अंतर्गत तब्बल 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे। पण ह्या पैशामध्ये तुमचा हिस्सा किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी ही मदत दिली जाणार आहे। ह्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। आणि सर्वात मोठा फायदा कोणत्या जिल्ह्याला झाला आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक 800 कोटी रुपयांची मदत मंजूर झाली आहे, ज्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। कापूस आणि तूर शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी येणार आहे, पण तारीख अजून जाहीर झालेली नाही। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की कापूस आणि तूर उत्पादकांसाठीची मदत लवकरच जाहीर होणार आहे। आता लक्ष देऊन ऐका, कारण ही माहिती चुकली तर पैसे अडकू शकतात। सरकारच्या माहितीनुसार ही भरपाई पुढील 7 ते 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुमचा जिल्हा ह्या यादीत आहे का? कमेंटमध्ये लगेच लिहा। या सर्व जिल्ह्यांमधील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। आता मित्रांनो, महत्त्वाची सूचना, 90% शेतकरी ही चूक करतात आणि त्यांचे पैसे अडकतात। तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती आणि आधार लिंकिंग तपासून घ्या, जेणेकरून तुमची भरपाई थेट खात्यात जमा होईल। तुमच्या खात्यात पैसे नेमकं कोणत्या दिवशी येणार, तुमच्या जिल्ह्याला किती निधी मिळाला आहे आणि कापूस तूर भरपाईची अंतिम यादी कधी येणार आहे, ही माहिती चुकली तर नुकसान होऊ शकतं। म्हणून आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।